नमस्कार, मी प्राची घाणेकर आणि पुढारी न्यूजच्या गणपती विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत। राज्यभरात सध्या उत्साहामध्ये गणेशोत्सव साजरा होतोय आणि दररोज आम्ही राज्यभरातील घरगुती आणि विविध मंडळांच्या गणपती बाप्पांचं दर्शन तुम्हाला घडवतोय। अनेक गणेश भक्त आपल्या घरच्या आणि मंडळाच्या बाप्पाच्या सजावटीमधून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतायत आणि हाच सामाजिक संदेश आणि सजावटीची विविधता तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय। घर बसल्या पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांना बाप्पाचं दर्शन घेता यावं हाच या विशेष कार्यक्रमाचा हेतू आहे। चला तर मग सुरुवातीला राज्यभरातील मंडळांच्या गणपतीचा आढावा घेऊया। तर सुरुवातीला आपण मुंबईमध्ये जाणार आहोत। मुंबईतील आकर्षणाचा केंद्रबिंदू आणि भारतातील सर्वात श्रीमंत गणपतीची मूर्ती म्हणून मुंबईतील जीएसबीचा गणपती ओळखला जातो। या गणेशोत्सवात बाप्पाच्या मूर्तीला सोन्या चांदीने सजवलेला आहे, तर इथं दिवसभर पूजा, हवन, महाप्रसाद सुरू असलेला पाहायला मिळतो आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी। सध्या माटुंगा किंग सर्कल मधील मुंबईतील किंवा मग देशातील सर्वात श्रीमंत गणपती अशी ज्याची खाती आहे तो म्हणजे जीएसबी गणेशोत्सव मंडळात उपस्थित आहे आणि आता इथे दर्शनासाठी भाविकांची मोठीच्या मोठी रांग लागलेली आपल्याला पाहायला मिळते। यंदा 60 ते 70 किलो सोने आणि त्यासोबत 30 किलो चांदी आणि असा हा संपूर्ण सजावट जे ती करण्यात आलेली आहे। 5 दिवसाचा हा जीएसबी गणेशोत्सव सेवा मंडळाचा गणेशोत्सव साजरा केला जातो। मनमोहक असं रूप जे ते या बाप्पाचं घेण्यासाठी पहाटेपासूनच ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आपल्याला पाहायला मिळतात। जय गुरु गणेश। यंदाचं आमच्या मंडळाचं 17वं वर्ष आहे। मुंबईतील सर्वात श्रीमंत आणि शिस्तबद्ध कार्यक्रमासाठी या मंडळाची ख्याती आहे आणि आज जे पाहताय तुम्ही इथे होम हवन आणि तुलाभार देखील चालू आहे। जी हिंदू संस्कृतीमध्ये जी ऑथेंटिक पूजा वगैरे हे सर्व केल्या जातात ते सर्व इथे पार पडलं जातं। यंदाची कायदा सुव्यवस्थेसाठी संपूर्ण CCTV आम्ही हे केलेले आहेत, कार्यरत केलेले आहेत। सिक्युरिटी साठी देखील वेगळी यंत्रणा राबवलेली आहे। पोलीस यंत्रणा आपली काम करत आहे उत्तम प्रकारे। जर पाहिलं तर बाप्पाकडे शुभेच्छा मागायचं असं मत जे ते इथं मानलं जातं। खरं तर सर्वात श्रीमंत गणपती आणि त्याचं सुरू असलेलं हवन आणि दुसरीकडे लागलेली भक्तांची रांग ह्याच्यातच आता हा संपूर्ण आनंद जो आहे तो द्विगुणित झालेला पाहायला मिळतोय आणि अनेक लोक ह्या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। हवन जे ते सतत सुरू आहे, त्यामुळे यंदाचं या जीएसबीचं रुपडं आणखी किती उमरणार आणि किती भाविक भक्तगणांची इथे रांग लागणार हे सुद्धा पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत गरासह मी अजय माने, पुढारी न्यूज, जीएसबी सेवा मंडळ। तर मुंबईमध्ये असे भव्य दिव्य देखावे साकारलेले आहेत। बाप्पाचा उत्साहामध्ये उत्सव साजरा केला जातोय, तर तिकडे पुण्यामध्येही पुण्यातील बाबू घेनू गणेश मंडळाने यावर्षी मीनाक्षी मंदिराचा देखावा सादर केलाय। 75 वर्षाची परंपरा असलेल्या या गणेश मंडळाची मूर्तीसोबतच श्री यंत्र ही मूर्तीची वैशिष्ट्ये आहेत आणि यावर्षी तामिळनाडूमधील मदुराईमधील मीनाक्षी मंदिर साकारण्यात आलंय। या मंडळाचा देखावा दरवर्षी दिवंगत प्रसिद्ध दिग्दर्शक नितीन देसाई यांचा देखावा असणार ही अशी ओळख या मंडळाची होती। यावेळेस मात्र ते नसताना देखील देखावा सादर करण्यात आलाय। यावेळी देखावा पाहण्यासाठी गणेश भक्त मोठी गर्दी करतायत आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी पोतदार यांनी। पुण्यातला गणेशोत्सव हा देशभर गाजला जातो तिथल्या देखाव्यामुळे आणि तिथल्या गणपतीच्या वैशिष्ट्यामुळे। मी सध्या बाबू घेनू गणपती मंडळाच्या जवळ उभा आहे आणि ही बाबू घेनू गणपती मंडळाचा हा जो गणेश आहे तो आपण सगळं पाहतोय। अतिशय चांगल्या पद्धतीनं आकर्षित करणारी जी मूर्ती आहे ती आपल्याला पुढे पाहायला मिळते आहे आणि या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक सुद्धा येत आहेत। मात्र यावेळेस बाबू घेनू मंडळाने मदुराई येथील मीनाक्षी मंदिर, भव्य दिव्य असं मीनाक्षी मंदिरचा देखावा जो आहे तो सादर केलेला आहे। जे देसाई बंधू यांनी हा सगळा देखावा उभा केलेला आहे। आपण जर बघितलं तर हुबेहूब मोठ्या प्रमाणाचे जे खांब आहेत मीनाक्षी मंदिरात ते सुद्धा दिसत आहेत। पुढे जर पाहिलं तर मोठे 2 हत्ती जे आहेत ते प्रवेशद्वारासमोर ठेवण्यात आलेले आहेत। मोठी लाइटिंग केलेली आहे आणि ज्याप्रमाणे मदुराईतलं मीनाक्षी मंदिर आहे त्याचप्रमाणे हे सगळं मंदिर या ठिकाणी उभं करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत मंडळाचे अध्यक्ष आहेत। काय सांगाल, यावर्षी किती वर्ष झाले मंडळाला, काय इतिहास? 1970 साली या मंडळाची स्थापना झालेली आहे। जवळजवळ 55 वर्ष पूर्ण होऊन यावर्षी 55 वर्ष आहेत। गेले अनेक वर्ष
हे काम नितीन चंद्रकांत देसाई यांनी केलेलं आहे. आणि आत्ताचे जे आपण देखावा जो बघत आहे, मंदिर जे बघत आहे, ते तामिळनाडू येथील मदुराईमधील मीनाक्षी मंदिर आहे. अतिशय भव्य दिव्य असे मंदिर त्या ठिकाणी आहे. त्याची प्रतिकृती या ठिकाणी आपण केलेली आहे. चांगल्या पद्धतीनं जे लोक गणेशाचं दर्शन घ्यायला पुण्यात येतील त्यांच्यासाठी हे खास आकर्षण असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे. आता पुण्यामधून नागपूरमध्ये जाऊयात. नागपूरच्या महाल परिसरातील दक्षिणमूर्ती स्वयंसेवक गणेश उत्सव मंडळाकडून केरळच्या गुरुवायूर कृष्ण मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. यंदा मंडळाला 105 वर्ष पूर्ण झालेत. दरम्यान नागपुरातील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांमध्ये दक्षिणामूर्ती गणेश उत्सव मंडळाला मानाचं स्थान आहे. याबद्दलची माहिती जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी. नागपूरच्या महाल परिसरामधील दक्षिणामूर्ती स्वयंसेवक गणेश उत्सव मंडळाला 105 वर्षाची परंपरा आहे. दरवर्षी कुठल्या ना कुठल्या एका थीमवर इथे गणपती बाप्पा विराजमान होतात आणि यावर्षीची जी थीम आहे ती श्री गुरुवायूर त्रिचूरच्या केरळ येथील कृष्ण मंदिराची थीम करण्यात आलेली आहे. ज्याप्रमाणे केरळच्या गुरुवायूर मंदिरामध्ये जी मंदिर साकारलेलं आहे त्याची हुबेहूब प्रतिकृती आहे ती इथे साकारण्यात आलेली आहे. काळ्या दगडात कोरीव नक्षीकाम असलेलं मंदिर इथे स्थापन करण्यात आलेलं आहे. या विशाल पंडालमध्ये गणपती बाप्पाची विशाल मूर्ती जी आहे ती स्थापन करण्यात आली आहे. तर खाली जे आहे ते कृष्ण मंदिराचा देखावा स्थापन करण्यात आलेला आहे. आपल्यासोबत आहेत दक्षिणामूर्ती स्वयंसेवक गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष आहेत. दादा, काय सांगाल, कशा प्रकारचं या मंडळाला इतिहास आहे आणि यावर्षीचं वैशिष्ट्य काय? या मंडळाची स्थापना 1920 मध्ये झाली होती. अजून हा वर्ष 105 वर्ष आहे याचा. अजून गेल्या वर्षी आम्ही दरवेळेस काही ना काही नवीन करायचे प्रयत्न करतो. तर गेल्या वर्षी आम्ही केलं होतं गजानन महाराजांचं केलं होतं शेगावचं. मागल्या वर्षी आम्ही 3.5 शक्तिपीठ महाराष्ट्रातले जे आहेत देवी त्यांचा करायचा प्रयत्न केला. तर यावेळेस आम्ही गुरुवायूर जे केरळचं जे कृष्ण मंदिर आहे ते आम्ही यावेळेस केलेलं आहे. कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर. तिकडे बुलढाण्यामध्ये गणरायाचं एक अनोखं रूप बघायला मिळालंय. बुलढाण्यातील खामगावच्या पत्रकार भवनमध्ये गणरायाची स्थापना करण्यात आली आहे. हातात बूम घेऊन पत्रकाराच्या वेशभूषेत विराजमान झालेले बाप्पा आकर्षण ठरतायत. पत्रकारांच्या रूपातील गणरायाला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय. अतिशय सुंदर गणरायाची मूर्ती सगळ्यांचं ध्यान आकर्षित करतेय आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप वानखडे यांनी. बुलढाण्याच्या खामगावमध्ये जर आपण पाहिलं तर पत्रकार बांधवांच्या वतीने गेल्या वर्षीपासून एक आगळी वेगळी संकल्पना जी आहे ती राबवण्यात येत आहे आणि एक वेगळ्या रूपात जे आहे ते आपल्याला गणेश या ठिकाणी विराजमान झालेलं पाहायला मिळतात. गेल्या वर्षामध्ये पत्रकार बांधवांकडून जे आहे हे प्रिंट माध्यमातील पत्रकारांचं या ठिकाणी देखावा साकारण्यात आलेला होता आणि आता इलेक्ट्रॉनिक माध्यमाचं या ठिकाणी जर पाहिलं तर आपण हा देखावा आपल्याला पाहायला मिळतो. मूषक राज जे आहे ते या ठिकाणी कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर गणेशजी जे आहेत हे या ठिकाणी हातामध्ये बूम आणि रिपोर्टिंग करतानाचा हा संपूर्ण मनमोहक देखावा जो आहे हा या ठिकाणी यावर्षी पत्रकार बांधवांच्या वतीने साकारण्यात आलेला आहे. दरवर्षी राज्यामध्ये मोठ्या उत्साहात गणेशोत्सव वेगवेगळ्या स्वरूपामध्ये साजरा करण्यात येतो. आपण पाहतोच वकिलांच्या स्वरूपात, पोलिसांच्या स्वरूपात, शेतकरी बांधवांच्या स्वरूपात वेगवेगळ्या अशा भूमिका या ठिकाणी साकारण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये पत्रकार हाही एक फार मोठा महत्त्वाचा घटक आहे राज्यामध्ये. त्यामुळे आम्ही सर्व खामगावच्या पत्रकार बांधवांनीही एक गणेशोत्सव आपल्या पत्रकारांच्या स्वरूपात का साजरा करावा नाही अशी एक संकल्पना मांडून त्याला आम्ही सर्वांनी प्रत्यक्षात अवतरलं आहे, या ठिकाणी उतरवलं आहे. त्या संकल्पना मागच्या 2023 पासून आम्ही पत्रकार गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून पत्रकारांच्या स्वरूपामध्ये गणेशोत्सव साजरा करतोय. पत्रकार कशी पत्रकारिता करतात, कसं वृत्तांकन करतात याचं त्यांना कुठंतरी आपल्या या श्री गणेशाच्या माध्यमातून आपण त्याचं प्रतिबिंबित्व त्या लोकांमध्ये दिसलं पाहिजे, त्यासाठी आपण हे उपक्रम राबवले आहेत. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर गणराय जे आहेत हे वेगवेगळ्या रूपात आपल्याला पाहायला मिळतात आणि बुलढाण्याच्या खामगावमध्ये आता पत्रकारांच्या रूपात देखील या ठिकाणी गणराय विराजमान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. संदीप वानखडे, पुढारी न्यूज, बुलढाणा. वाशिमच्या स्वरकुंज संगीत विद्यालयात मागील 14 वर्षांपासून पर्यावरणपूरक गणपतीची स्थापना केली जाते. यंदाही खेळाच्या साहित्यापासून गणपतीची सुंदर मूर्ती साकारण्यात आली आहे. नेमकी ही मूर्ती कशी आहे आणि यामागची संकल्पना काय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देव इंगोले यांनी. श्री गणेशाला 64 कलांचा दाता म्हटलं जातं आणि या 64 कलांपैकीच एक कला आहे तो म्हणजे खेळ.
याच खेळाच्या साहित्यापासून वाशिममधील स्वरकुंज संगीत विद्यालयात सुंदर असा गणपती बाप्पा साकारण्यात आलेला आहे। आपण या ठिकाणी बघू शकता हे सगळं खेळाचं साहित्य इथे लावण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये हेल्मेटचा वापर मुकुट म्हणून करण्यात आलेला आहे, तर कानासाठी या ठिकाणी टेबल टेनिसच्या बॅट वापरण्यात आलेला आहे, तर जे चेहरा आहे त्यासाठी सुद्धा बॉलचा वापर करण्यात आलेला आहे बास्केटबॉलचा, तर सोंडेसाठी या ठिकाणी लगोरीचा वापर करण्यात आलेला आहे, तर शरीरासाठी जो जिमचा बॉल आहे तो वापरण्यात आलेला आहे। छोट्या छोट्या बॉलने या ठिकाणी माळ तयार करण्यात आलेली आहे। जर आपण हात बघितले गणपतीचे तर गणपती बाप्पाच्या हातासाठी या ठिकाणी जे हँडग्लोव्ज आहेत ते वापरण्यात आलेले आहेत, तर पायासाठी या ठिकाणी क्रिकेटचं जे लेग पॅड आहेत त्याचा वापर करण्यात आलेला आहे आणि हा सुंदर असा गणपती बाप्पा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे। यामागची नेमकी संकल्पना काय होती हे आपण प्राचार्य सोनुने सर यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर काय सांगाल, काय संकल्पना होती खेळाच्या साहित्यापासून गणपती बाप्पा साकारण्याची? खरं तर ही संकल्पना आम्ही मागील 14 वर्षापासून जोपासत आहोत आणि आमचा हा एकच उद्देश आहे की पर्यावरणपूरक बाप्पाची स्थापना व्हावी आणि हे 14वं वर्ष आहे। याआधीसुद्धा आम्ही विविध वस्तूंपासून बाप्पा या ठिकाणी साकारला आहे आणि यावर्षीची थीम होती की ज्या 64 कला आहेत त्यापैकी एक कला म्हणजे खेळ, ती मानवी जीवनामध्ये खूप महत्त्वाची आहे आणि या खेळाच्या साहित्यापासून आम्ही यावेळेस गणपती बाप्पा साकारला आहे। देव इंगोले, पुढारी न्यूज, वाशिम। तर राज्यभरामध्ये गणेश मंडळ जितक्या भव्य दिव्यतेने हा उत्सव साजरा करतायत तितक्याच भव्य दिव्य हा सोहळा आपल्या घरोघरी देखील पाहायला मिळतोय। कोकणात घरोघरी गणपती उत्सव असल्यामुळे प्रत्येक जण आपल्या घरी वेगवेगळे देखावे साकारत असतो। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामध्ये कुंदे या गावी विलास कदम यांनी गणपती समोर साई लीला असा देखावा साकारलाय। हा देखावा साकारण्यासाठी संपूर्ण कुटुंबाने मेहनत घेतली आहे आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उमेश बुचडे यांनी। कोकणामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि याच अनुषंगाने प्रत्येक गणेश भक्त आहे तो गणरायाचं आगमन झाल्यानंतर विविध देखावे आणि आकर्षक असं डेकोरेशन करत असतो। याच अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामधील कुंद्या गावामधील कदमांचा राजा या राजाच्या ज्या आपण घरामध्ये आपण बघतोय त्यांनी कदम या कुटुंबियांनी वेगळा असा आकर्षक देखावा केलाय। कदम नमस्कार। नमस्कार। तुम्ही या अनुषंगाने आज देखावा केला, गेल्या वेळी देखील विविध असे देखावे केले, काय सांगाल त्याबद्दल? त्याबद्दल एकच सांगू इच्छितो की हे आम्ही देखावे आज जवळजवळ 8 ते 9 वर्ष झालेली आहेत। तर देखावा दाखवण्यामागे उद्देश आमचा एकच आहे की आमच्या घरी काही लोकांचे पाय लागोत त्यासाठी आम्ही हा देखावा करतोय। पूर्वी आमच्या वडिलांपासून हा आमच्या गणपतीकडे डेकोरेशन हे चालू आहे, पण त्यावेळी कसं पूर्वी कागदाचं किंवा आपली लाकडाचे बांबूचं ते हे करून त्यावेळी करतो। त्याच्यानंतर आम्ही थर्माकोलकडे वळलो, थर्माकोलचं डेकोरेशन करायला लागलो, तर माणसांचा आमच्या गणपतीकडे येण्याचा ओघ वाढता दिसला। त्यामुळे नंतर आम्ही 1916 नाही रे आज 16 सालापासून आम्ही या चलचित्राच्या माध्यमाकडे वळलो आणि चलचित्राच्या माध्यमातून जे आज आमच्या घरात लोकांची येण्याचा ओघ वाढायला लागला, त्यामुळे तोच उद्देश आमचा आहे की आमच्या घरी लोकांचे पाय लागोत, हाच आमचा हे डेकोरेशन करण्यामागचा आमच्या कदम परिवाराचा उद्देश आहे। सुरुवातीला जेव्हा आम्ही संकल्पना मांडली तेव्हा खूप चॅलेंजेस होते की याच्यात दिवे पेटवायचे होते, त्याच्यानंतर पालखी होती, साईबाबा ब्रह्मांडात जातात तेव्हा झोपून उठतात, हे सुद्धा एक डिफिकल्ट होतं। तर माझा मित्र जो आहे तो मला आता जे आमच्या पूर्वीपासून म्हणजे मला मदत करतो आहे, नंदू फणसेकर, तर त्याला मी सांगितलं की असं असं आहे, तर कसं काय करायचं, तुला जमेल का, किंवा आपण जर मूर्त्या जर तुला जमत नसतील तर आपण मुंबईवरनं वगैरे मूर्त्या आणूया का? तर तो मला म्हणाला की नाही, आपण मूर्त्या स्वतः बनवायच्या आणि त्या जे चलचित्र आहे हे लोकांपर्यंत पोहोचवायचं। उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग। कोल्हापुरातल्या संभाजीनगर येथील ऋतुराज तांबेकर यानं यावर्षी आपल्या घरामध्ये संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचा देखावा साकारलाय। या नाट्यगृहामध्ये झालेले अनेक नाटक आणि त्या ठिकाणी आपली कला सादर केलेल्या अनेक कलाकारांचे फोटो सुद्धा त्याने या देखाव्याच्या माध्यमातून दाखवलेले आहेत। केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागल्याच्या घटनेला 1 महिना उलटलाय। प्रशासनानं पुन्हा एकदा हे नाट्यगृह जसं होतं तशाच पद्धतीनं बनवावं अशी मागणी सुद्धा त्यानं केली आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी।
जवळपास 1 महिन्यांपूर्वी म्हणजेच 8 ऑगस्ट रोजी कोल्हापुरातील ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागली आणि या आगीमध्ये संपूर्ण नाट्यगृह जे आहे ते पूर्णपणे आगीमध्ये भस्म झालं। खरं तर त्याच घटनेची अनेक ठिकाणी खरं तर गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती देखावे जे ते पाहायला मिळतात। अनेक जण आपल्या घरामध्ये देखील तशा पद्धतीचे देखावे करताना पाहायला मिळतात। मी सध्या असंच एका तरुणाच्या घरामध्ये आहे ज्यानं हे सगळं देखावा जो आहे तो साकारलेला आपण जर बघितलं तर हा जो भाग दिसतो तो केशवराव भोसले नाट्यगृहाची पुढची बाजू आहे आणि ज्या ठिकाणाहून खरं तर ही आग लागली होती ती खासबाग मैदान जे आपण बाजूलाच खासबाग मैदानाची छोटी प्रतिकृती देखील त्यानं बनवलेली आणि खासबाग मैदानाचं जे स्टेज आहे तिथून खरं तर या संपूर्ण नाट्यगृहाला आग लागायला सुरुवात झाली होती आणि हळूहळू करत हे संपूर्ण नाट्यगृह जे आहे ते पूर्णपणे या संपूर्ण आगीमध्ये भस्म झालं होतं। त्याची काही क्षणचित्र देखील पेपरची कात्रण त्याने या ठिकाणी लावलेले आहेत। काय नेमकं ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुला हेच देखाव करावा? नमस्कार, मी ऋतुराज तांबेकर। मी अर्थातच एक आर्किटेक्ट आहे पण कलाकारी आहे। ज्या दिवशी हे घडलं त्या दिवशी अक्षरशः मला रडायला आलं होतं आणि मग 1-2 दिवसानंतर मला असं जाणवलं की बाबा आता गणपती उत्सव होतोय तर आपण ह्या वास्तूसाठी आपण काहीतरी केले पाहिजे, या चळवळीसाठी आपण उभा राहिलं पाहिजे। म्हणून मला एक वाटलं की आपण एक छोटं मॉडेल आणि जनजागृती करण्यासाठी आपण त्याचं एक प्रतिकृती तयार करावी आणि त्यानुसार आणि आता आपण बघितलं महिना झाला तरी बऱ्यापैकी सरकार आता झोपलेलंच आहे आणि त्यांना जागा करण्याचा एक प्रयत्न राहील माझ्याकडून, त्यासाठी मी हा प्रयत्न केला। नक्कीच या देखाव्याच्या माध्यमातून त्यानं प्रश्न मांडलेला आहे। सरकार कशा पद्धतीनं ही पुनर्बांधणीसाठी प्रयत्न करतं हे देखील पाहणं गरजेचं आहे। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर। तिकडे उत्तर महाराष्ट्रातही असाच उत्सव बघायला मिळतोय। नाशिककर मोठ्या भक्तिभावात गणरायाच्या भक्तीत रमलेले पाहायला मिळतात। याच निमित्तानं घरगुती गणेशोत्सव साजरा करत असताना समाज प्रबोधनपर देखावे किंवा संदेश सजावटीच्या माध्यमातून दिला जातोय। दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही सावजी कुटुंबानं खास सजावट केली आहे ज्यामध्ये अयोध्या मथुरेसह 500 वर्षांचा इतिहासाचा सारांश देखील मांडण्यात आलाय। घरोघरी नेमकी कशा पद्धतीची संकल्पना आखली जाते त्याचंच एक उदाहरण म्हणजे नाशिकचे लक्ष्मण सावजी जे भाजपचे नेते आहेत त्यांच्या घरी अशा स्वरूपाची एक खास अशी आरास तयार करण्यात आलेली आहे ज्यामधनं एक वेगळ्या स्वरूपाचा संदेश देण्यात आलेला आहे। आपण जर वर बघितलं तर रामलल्ला अयोध्येत विराजमान झाले, ज्ञानव्यापीतला नंदी विश्वेश्वरासमोर सिद्ध झाला, मथुरेतले कृष्ण जन्मस्थळही पवित्र होणारच अशा आशयाचं वरती असं ठळकपणे त्यांनी नमूद केलंय। आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर जवळपास 5 बाबींचा ज्यांनी उल्लेख केलाय ज्यामध्ये जवळपास 500 वर्षांपूर्वीचा इतिहास त्यांनी यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलाय। सावजी साहेब काय सांगाल, काय हे सगळं करण्याचा मागचा उद्देश? नमस्कार। खरं तर तुम्ही जाणीवपूर्वक एका प्रसारमाध्यमातलं मोठं पुढारी चॅनलनं आमच्या घरी गणेशोत्सवानिमित्तानं भेट दिली त्याबद्दल आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो। एकतर विषय असा आहे की गणेशोत्सव हा सामाजिक प्रबोधनासाठी सगळीकडे असतो। पूर्वी घरोघरी असायचा, नंतर लोकमान्य टिळकांनी तो सार्वजनिक होण्यासाठी प्रयत्न केले आणि जेव्हा तो सार्वजनिक स्वरूपात यायला लागला त्यावेळेला साहजिकच समाजामध्ये जे वेगवेगळे विषय येत असतात त्याचं प्रतिबिंब या सगळ्या उत्सवामध्ये उमटत असतं। आमच्या घरात दरवर्षी कुठले ना कुठले तरी एक सामाजिक संकल्पना घेऊन या विषयाला स्पर्श केलेला असतो। शेवटी आम्ही सगळे समाजात वावरतो आपण, त्यावेळेला आपल्याला काय भावतं एक आपल्या मनामध्ये प्रतिबिंबित होत असतं आणि ते आणखीन कुठेतरी आपल्या या सण उत्सवामध्ये होतं। आमच्याकडे गौरी गणपतीचा सण हा वर्षभराचा सगळ्यात मोठा सण असतो। आम्ही वर्षभर इतर सगळे व्यवसायात वेगवेगळ्या व्यवस्थापनामध्ये गुंतलेलो असतो, परंतु गणपतीचे 10 दिवस आणि त्यातला मुख्यत्वे करून गौरीचे 3 दिवस हे सगळे घरात आमचा उत्सव खूप आनंदाने असतो। गीतेवरती आज जगात सगळीकडे अभ्यास चालू आहे आणि केवळ हिंदू तत्वज्ञान किंवा धार्मिक तत्वज्ञान म्हणून केवळ धार्मिक चौकटीत असे छोटे विषय त्या विषयानं करू नये अशा प्रकारचा एक मानस, अशा प्रकारचा एक संदेश या निमित्तानं मला आपल्या सहकाऱ्यांसमोर मांडायचा होता, तो आम्ही या निमित्तानं मांडलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक। सांगली जिल्ह्यातील वाळवा येथे गोमटेश ग्रुपच्या वतीनं क्रीडा संस्कृतीचा देखावा साकारण्यात आलाय। तरुणांमध्ये मैदानी खेळाची आवड निर्माण व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे। शालेय मुलामुलींनी मोबाईल गेममध्ये न रमता घराबाहेर पडून मैदानी खेळ खेळावं यासाठी हा देखावा साकारण्यात आलाय।